सागर पवार, खरं तर दिलदार सागर पवार त्यांना म्हणावं लागेल. मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. त्यांना मिळालेले मॅन ऑफ द मॅच त्यांनी अक्षय या खेळाडूला डेडिकेट केलेली आहे. अक्षयने सुद्धा अवघ्या 5 बॉलमध्ये 25 धावा उभारल्या. वेल प्लेट, अफलातून कामगिरी तुम्ही दाखवलीत, अभिनंदन. एक अक्षय साखरवाडी टीमकडे आणि एक अक्षय धायटी टीमकडे आहे. परंतु आमचे धायटी टीमचे अक्षय भाऊ खरं तर प्रत्येक गोष्टींवरती त्यांच्या माध्यमातून नजर टाकली जाते आणि हिऱ्यासारखे ते चमकत आहेत या स्पर्धेमध्ये. आज खरं तर मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. संपूर्ण धायटी गाव आमचा एकत्रित आलाय. धायटी गाव म्हटलं की पाटण तालुक्यामध्ये हे गाव सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं आणि धायटी गावावरती भैरवनाथांचा भरपूर आशीर्वाद आहे. यावेळेला पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दिलाय गोलंदाजाला. 440 होल्डचा झटका. ठोक डीजे. आदच केलाय थेट. स्पर्धा अप्रतिम आहे. भैरवनाथ ट्रॉफी 2026 एम्पायर धायटी प्रेझेंट ही स्पर्धा आहे. यावेळेला देखील हेलिकॉप्टर लुक दिले. फिल्डर बॉलच्या खाली छोटा चिमुकला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर हे उद्याचं फ्युचर आहे फिल्डिंग करणाऱ्या जंगलवाडी टीमचं. खरं तर हे फ्युचर आहे. शॉर्ट मिड विकेटला पहा, छोटा चिमुकलाय आणि काय फिल्डिंग त्याने केली. यावेळेला देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या खाली धावतायत 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 आणि बॉलला फील्ड करत असताना ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मुवमेंटला बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आमच्या रितेश आणि दर्शन पहा, खरं तर या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो, परंतु पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. मान्यवरांच्या स्वागतासाठी आमचे दर्शन आणि त्यांच्या सोबतीनं रितेश आणि दर्शन खरं तर दादा कोंडके आहेत आणि एक ताता विंचू आहे. आणि अफलातून कामगिरी त्यांनी मात्र आज दिवसभरात केलेली आहे. त्यांच्या या कलेला सॅल्यूट आहे. कलाकार म्हणून खरं तर या स्पर्धेमध्ये ते चमकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. आमचे तिन्ही अंपायर्स मंगेश वरक सर, निलेश सर, नितेश सर आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर तिन्ही पंचांनी खूप चांगली भूमिका साकारली या स्पर्धेमध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. सँडी बॉलच्या खाली पकडला चेल. विकेट आली आहे. बॅटर बाद. येऊ द्या डीजे मास्टर.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या पंचमचा खेळ संपला आणि खरं तर धावफलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. प्रकाशचा हा बॉल चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. बॅटलला शांत ठेवलंय आणि इकडे पहा डॉट बॉल आला. 20 बॉलची ही मॅच आहे. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल या वेळेला पहा हेलिकॉप्टर लुक दिलाय. फिल्डर बॉलच्या खाली धावतोय आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. मानसरोवर स्टेशनच्या बाजूलाच अगदी हे मानसरोवर क्रीडांगण आहे आणि इकडे ही स्पर्धा सुरू आहे. एम्पायर दायटी प्रेझेंट भैरवनाथ ट्रॉफी 2026 सुपर डुप्पर आयोजन आहे. अफलातून आयोजन आहे. गजर क्रिकेटचा 16 भैरवनाथ चषकाचा. बॉल तयार. ओ यावेळेला देखील ग्लान्स केले. बॉल फाईन रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे सुद्धा या मोमेंटला 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एसके ब्रँड गोवा या राज्यामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. बॅटची क्वालिटी अप्रतिम आहे. बूम एडिशन, लेजंड एडिशन आणि गोल्डन एडिशन साठी एसके ब्रँड हा प्रसिद्ध आहे आणि गोव्यावरून आमचे सुबोध दादा केसरकर ही मॅच एन्जॉय करतात. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. वेलकम सुबोध दादा. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका दर्जेदार आहे. बॉल सरत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. खरं तर या बॉलवरती तब्बल 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्याकरिता. ओव्हर द विकेट बॉल तयार. ओ लाफ्ट करण्याचा प्रयत्न आणि इकडे पहा बॅटरला शांत ठेवलंय. दुसरं पंचम कंप्लीट झालंय आणि खरं तर धावफलकावरती आता रन्स आपण पाहतोय 26 धावा. खरं तर आयोजकांच्या माध्यमातून चायची सुविधा केलेली आहे. दूध तो बच्चे पिते, हम तो चाय के दीवाने. क्या बात है आयोजक, तुम्हाला सॅल्यूट आहे. सुजित दादा शेवळे सुद्धा ही मॅच एन्जॉय करतात. आपलं सुद्धा सरचे स्वागत आहे. ओ यावेळेला पहा कट केलंय. फिल्डर आहेत शॉर्ट कव्हरला. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. धावफलकावरती वाढ आणि आता रन झालेले आहेत 28 धावा. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. थोडेसे बॅकफुटला गेले. वा प्रयत्न चांगला होता छोटा चिमुकल्याचा आणि या मोमेंटला पहा 2 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती रन्स आपण पाहतोय. सह्याद्री पठार टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ही स्पर्धा भैरवनाथ चषकाचा सध्या आपण आनंद घेत आहे मानसरोवर क्रीडांगणावरती. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत नजर हटी, दुर्घटना घटी. बॉल निघून चाललाय सीमारेषे लगत, परंतु तिकडे पहा फिल्डरने शेवटच्या मोमेंटला बॉलला फील्ड केलंय आणि इकडे धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा कंप्लीट झाल्यात. दर्शन आणि रितेश दादा कोंडकेचा एक रोल त्याने बजावला आणि दुसरे आमचे तात्या विंचू. थँक्यू. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल हाताळण्याकरिता पव्या या बॉलवरती काय करणार आहे. चला वेळ कमी घ्या सँडी.
वेळेचं महत्व त्या वर्तमानपत्राला विचारा, कारण सकाळी 5 रुपयाने विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातो. म्हणूनच एकदा का वेळ निघून गेली तर ती वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही. तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. टाइम इज मनी असं म्हटलं जातं. एकदा पुन्हा एकदा कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने आता रन्स आपण पाहतोय. अंपायर किती बॉल झाले मागच्या ओव्हरचे? 4 बॉल झालेत. 5 बॉल हाताळायचे आहेत. पंचम तुम्हाला हाताळायचं. सँडी यांनी 4 बॉल हाताळलेत. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 डबल आल्या, त्यानंतर 3 धावांनी 1 सिंगल. 4च बॉल झालेत. 1 बॉल बाकी आहे सँडी. अफलातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण या स्पर्धेला एन्जॉय करतोय. 2-2 स्कोरर आमच्याकडे आहेत आणि त्यांनी हा डिसिजन दिलाय की 4 बॉल तुम्ही हाताळलेले आहेत. अजून 1 बॉल तुम्हाला हाताळायचा. प्लीज सँडी वेळ कमी घ्या भाऊ, विनंती आहे तुम्हाला. अजून 1 सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. एका दिवसामध्ये 13 ते 14 सामने कव्हर करणं आयोजकांवरती मोठं दडपण असतं. म्हणूनच तुम्हाला आम्ही कोपरापासून हात जोडून विनंती करतोय, प्लीज फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. सँडी दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. सँडी तयार झाला. सँडीचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. बॉल आदळतोय लोमॅस लँड मध्ये आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झालात. 2 धावांच्या मदतीनं 3 पंचमचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावा धावफलकावरती. चला अजूनही 5 बॉल शेष आहेत. गोलंदाज तुम्हाला घाई करावी लागेल. चला विनंती आहे, हे शेवटचे 5 बॉल तुम्हाला लवकरात लवकर हाताळावे लागतील. खरं तर 5:30 वाजून गेलेले आहेत. अजूनही आमच्याकडे अर्धा तास बाकी आहे. मित्रांनो तुम्हाला घाई करावी लागेल. बॉल तयार झाला. यावेळीचा हा बॉल पंच पहा दोन्ही हात फैलावताय. शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये त्यांनी हा डिसिजन दिला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया हा बॉल आता कशा रीतीने हाताळला जाणारा. लॉफ्ट केलंय. वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. बॉलला येऊ दिलंय, त्यानंतर बॉलची वाट लावली आहे. बॉलला फेकून दिलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरनं. 6 धावा. ठोक डीजे मास्टर. चुके इन्होंने इस टूर्नामेंट को एंटरटेनमेंट किया है. थैंक यू सो मच डीजे मास्टर, दिल से शुक्रिया. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. फटका दमदार. बॉल हवेत. पकडला झेल. विकेट आली आहे. हिट फॉर टॅट. तशात तसं उत्तर दिलंय. बॅटर बाज. येऊ द्या डीजे मास्टर. डीजे मास्टर 43 धावा धावफलकावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहूया या 3 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत.
गजर क्रिकेटचा 16 भैरवनाथ चषकाचा विनंती आहे खेळाडूंना अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवलाय. फिल्डर आहेत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि 2च धाव्यांवरती संयम दाखवावा लागतोय. अजूनही खरं तर या षटकातील बॉल बाकी आहेत. 2 बॉल अजून बाकी आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. लॉफ्ट केलंय. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. स्टँड अँड डिस्पॅच केलंय. खडे खडे बॉलला फेकून दिले सीमा पलीकडे. 6 धावा. षटकार. यस थँक्यू. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. षटकार आला आणि बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. ओ यावेळेला मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत खेळलाय. फिल्डर बॉलच्या खाली धावतायत खरे. दुसरीची मांग आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. या 2 धाव्याच्या मदतीनं रन्स आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्या 53 धावा आणि विजयासाठी 54 धावांचं लक्ष्य आहे. 20 बॉल नीड टू 54 रन्स. येणाऱ्या खरं तर 20 बॉल मध्ये 54 धावांचा पाठलाग इकडे करायचा. अर्थातच जंगलवाडी या टीमला. चला विनंती आहे. चला विनंती आहे प्लीज मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरा. अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे भाऊ. तुम्हाला कोपरापासून हात जोडून विनंती आहे. तुम्हाला धावतच यावं लागेल. चला विनंती आहे प्लीज. फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एका पाठोपाठ एक देखणा खेळ खरं तर प्रत्येक खेळाडूंचा राहिला आणि ही स्पर्धा नव्हे तर हा एक ब्रँड आहे. वर्ल्ड कप आहे. ज्या पद्धतीने आयोजन केलंय एम्पायर साम्राज्य धायटी या टीमने. सुपर डुपर आयोजन आहे. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते. 20 बॉल मध्ये 54 धावांचा पाठलाग इकडे करायचा आहे. पाहूया या 54 धावा आता इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत हे देखील पाहावं लागेल. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सँडी आहेत आणि त्यांच्या सोबतीनं खरं तर राम आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया सँडी आणि रामच्या माध्यमातून कशा रीतीने या मॅचला फिनिश केलं जाणार आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल पाहूया. हा बॉल त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. ओव्हर नंबर 1 ला सुरुवात झाली आहे. चला वेळ कमी घ्या प्लीज. अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. विनंती आहे खेळाडूंना. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे.
तिकडे पहा फिल्डर बॉलच्या खाली धावतायत आणि या मोमेंटला 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीने गुणतालिकेवरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला लॉफ्ट केलंय, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, षटकार. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. कोण बनेगा सिकंदर, कोण बनेगा बाजीगर, हे या उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यावेळेला देखील पंचांचा सिग्नल ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. नुकताच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. ओ शरीरभेदी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर खरं तर शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. एक षटकार आला खरा कल्पेशच्या बॉलिंगच्या अगेन्स्ट, परंतु त्यानंतर त्यानं कमबॅक केलंय. खूप चांगला खेळ तो सध्या दाखवतोय. लॉफ्ट केलंय, भरपूर टायमिंग बॅटर कडे होत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. यस थँक्यू. बॉलर पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल बॅकड्राव खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर राम फोडतोय गोलंदाजांना घाम आणि या मोमेंटला 4 धावा चौकार आला. धावफलकावरती आता रन्स आपण पाहतोय. पहिल्या पंचमचा खेळ संपल्यानंतर 19 धावा. कुशीमध्ये वसलेला पाटण तालुका आहे आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर सह्याद्री टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पठार म्हणजे जी समांतर जागा असते त्याला आपण पठार म्हणत असतो आणि या पठारावरती वसलेली ही छोटी छोटी गावे आहेत आणि पहा प्रत्येक जण या स्पर्धेला एन्जॉय करतो. या स्पर्धेमध्ये मात्र जर का आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंचा खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार, लॉफ्ट केलंय, ऑन साइडला फटका टर्न केलाय, फिल्डर बॉलच्या खाली आहे आणि याही मुवमेंटला एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. विनंती आहे प्लीज फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला विनंती आहे ही मॅच तुम्हाला फास्ट कंप्लीट करायची आहे. बॉलर तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ स्ट्रोक चांगलाय, बॉल हवेत खेळलाय, फिल्डर बॉलच्या खाली खूप चांगला झेल त्यानं पकडलाय, विकेट आली आहे, बट पास झालाय. आता मिळेल डीजे मास्टरला संधी. डीजे मास्टर येऊ द्या एक सुमधुर संगीत. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होतोय. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार आहे.
बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर तयार झाला ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. ओ लोअर फुलटॉस होता, बॉल थोडासा डीप झाला आणि या मुवमेंटला पहा डॉट बॉल की सांगता आपल्याला पाहायला मिळते. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. ज्या बॉल वरती कोणताही अंक नसतो त्याला डॉट बॉल असं म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. आणि हा डॉट बॉल आला. 12 मध्ये 34 ची गरज आहे. यावेळेला देखील इकडे पहा खोलवर टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. येणाऱ्या 11 बॉल मध्ये आता 33 ची गरज आहे. 11 बॉल नीड टू 33 रन्स. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहूया. हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जातोय. गोलंदाज तयार झाला. यावेळेला देखील लाफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर बॉलच्या खाली धावलाय आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. दुसरं पंचम इकडे कंप्लीट झालंय. येणाऱ्या 10 बॉल मध्ये आता रन्स करायचे आहेत 32. 10 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 10 बॉल नीड टू 32 रन्स. 16च्या सरासरीने प्रति पंचम इकडे धावा आता जमवाव्या लागतील फलंदाजांना. सँडी जोपर्यंत स्ट्राईक इन वरती टिकून राहणार आहे तोपर्यंत मात्र धावांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. पुढचा बॉल लॉफ्ट केलंय. स्ट्रोक चांगलाय. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. षटकार ठोकलाय. बॉल तयार. फुल टॉस हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली. अरे माझ्या देवा, हे घडलं तरी काय. कॅच ड्रॉप झाली. कॅच छुटा. बॉलर का दिल टूटा. रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी. हाईट फॅक्टर आता इकडे चेक केलं जाईल आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आता आमच्यापर्यंत येईल. पंचांचा निर्णय आता आमच्यापर्यंत येईल. तिसरे पंच इकडे निर्णय देतील. त्यानंतर आम्ही या सागरापासून मिळतं आपल्याला मीठ आणि बॉल असणार आहे फ्री हिट. पाहूया फ्री हिटच्या बॉलवरती आता काय घडणार आहे. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेला. बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाकडी तिकडी पाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. थँक्यू. 8 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. मी मगाशीच उल्लेख केला सँडी होत्याचं नव्हतं करून सोडणारा हा खेळाडू आहे. 8 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. काय घडणार आकाश भाऊ. कोणता संघ इकडे जिंकेल. 8 बॉल नीड टू 17 रन्स. बॉल तयार. ओ विकेट काढण्याचा प्रयत्न. इकडे बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल आला. चांगली बॉलिंग आहे. 7 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. हे 2 बॉल खरं तर भरपूर इम्पॉर्टंट असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. बॉल तयार.
यावेळीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, स्ट्रोक चांगलाय, फिल्डर बॉलच्या खाली धावतोय. दुसऱ्या बॉल रनची खर तर मांग होती आणि या मुवमेंटला 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्याच्या मदतीने गुणतालिकेवरती बदल धावा आपण पाहतोय 39 धावा. एक बॉल अजून बाकी आहे. 39 धावा, 39. सहा बॉल मध्ये 15 करायचे आहेत. 6 बॉल नीड टू 15 रन्स. 6 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. पुढचा बॉल. ओ स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेत आहे. कॅच इम्पॉर्टंट होती. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस. बॅटर बाद. मोठा मासा गळायला लागलाय आणि खेळाडू बाद झालाय. चला प्लीज सेलिब्रेशनला सेलिब्रेशनच्या जागेवरती राहू द्या. विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. फास्ट क्रिकेट तुम्हाला इकडे खेळायचंय. येणाऱ्या 5 बॉल मध्ये आता 15 धाव्यांची गरज आहे. शेवटचं पंचम आहे आणि 5 बॉल मध्ये इकडे 15 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. 5 चेंडू 15 धावा. 15 धावा 5 चेंडू. पाच मध्ये 15ची गरज असताना फटका अप्रतिम आहे. बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. जल्लोष होतोय पाटण ते चिपळूण. भावा मार तू उचलून उचलून. गरज. फलंदाज रामने दत्ताने नुकताच षटकार ठोकलाय. बॉल तयार. पुन्हा एकदा बिग हिट. हांडकी बडीव. धुरला उडीव. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. तीन बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज. बॉल तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज तयार झाला. 3 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. यावेळीचा हा बॉल लेगस्टिकच्या बाहेर आहे. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. इकडे धावा वाचवायच्या बॉलिंग करणाऱ्या टीमला, परंतु या मुवमेंटला वाईट बॉल आलाय. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इकडे बॅटरला शांत ठेवलंय आणि या मुवमेंटला डॉट बॉल आला. एक तेरी तो एक मेरी. दोघांमध्ये चांगलं बॅटल आता इकडे रंगलंय. पाहूया या मॅच मध्ये काय घडणार आहे. 2 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. पैसा वसूल मॅच है. ज्यांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी सामना पाहू नका. दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला. आखिरी 2 गेंदे और जीत के लिए 4 रनों की जरूरत. डफळवाडी आणि जंगलवाडी हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढतायत. 2 मध्ये 4. ओ बिग हिट. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा षटकार आलाय. थँक्यू डीजे मास्टर. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. जंगलवाडी आणि साखरवाडी.
जंगलवाडी आणि साखरवाडी टॉस साठी या. टॉस आम्ही इकडे लगेचच करणार आहोत. आता टॉस इकडे मात्र केला जाणार आहे. विनंती आहे जंगलवाडी आणि साखरवाडी. चला प्लीज विनंती आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अ, 15 बॉलची मॅच असणार आहे.